हाय गाइस, स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? ॲक्च्युली आज ब्लॉग उशिरा सुरू केलेला आहे कारण आज आहे आमच्या आहोंची सुट्टी। तर सुट्टीनिमित्त काय आहे ते तुम्हाला मी सांगते थोड्या वेळाने। तर आज आहे आहोंची सुट्टी, तर आम्ही बाहेर निघालो फिरायला। आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे, पण मी तुम्हाला ठिकाण सांगते। आम्ही चाललोय दादरला। होय, आम्ही दादरला चाललोय। तर दादरला आम्ही नक्की कुठे चाललोय हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहात। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, ठीक आहे? तर तुम्ही तोपर्यंत माझा हा व्हिडिओ एन्जॉय करा। आपण आता भेटणार आहोत डायरेक्टली दादरला पोहोचल्यावर, तिथे आपण जाणार आहोत। हे आहेत आहो, मी आणि माझी लेक। भेटूया दादरला। तर आपण पोहोचलेलो आहोत। हे आहे दादर चैत्यभूमीचं गेट। आपण आलेलो आहोत आज दादर चैत्यभूमीला, मी आहो आणि आमची लेक। महिन्यातनं एकदा तरी इथे यावं असं मला वाटतं, कारण की इथे आल्यानंतर जी शांती अनुभवायला भेटते ना, ती दुसरीकडे कुठेही नाही भेटणार। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टीही इथे आहेत। दादर चौपाटी आहे, प्लस इथे आल्यानंतर येथील खास आकर्षण म्हणजे येथील बुक्स। तुम्हाला जर जे साहित्य इथे आहे, क्रांतिकारी साहित्य आहे, वैचारिक साहित्य आहे, भारताचे संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण, सगळ्या प्रकारचे साहित्य तुम्हाला इथे भेटणार आहे। आणि चैत्यभूमीच्या आतमध्ये गेल्यानंतर जे तुम्हाला इथे शांती भेटते ना, ती तुम्हाला कुठेही भेटणार नाही दुसरीकडे। खूप छान असं पीसफुल वातावरण आहे आणि फुलं आहेत वेगळी लावलेली। माझ्या लेकीने काही क्लिप्स शूट केलेले आहेत, त्या मी तुम्हाला इथे दाखवते। तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत एन्जॉय करा। चैत्यभूमीवर खूप संख्येने पर्यटकसुद्धा येतात। तर आपण आतमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि आता आपण आलेलो आहोत दादर मार्केटमध्ये। आणि इथे चालू आहे आमची थोडीशी पेटपूजा, फ्रूट्स वगैरे घेतो आहेत। त्यानंतर आपण जाणार आहोत दादर आतमध्ये मार्केटमध्ये। इथे आमचे संजू भाऊ म्हणून आहेत, त्यांचं स्टॉल आहे। त्यांच्याकडे खूप छान असं लेडीज वेअर भेटतात। तुम्ही तिथून नक्की घ्या। दादरला जर कोणी व्हिजिट करणार असेल या तिथे गेलात तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडनं परचेस करू शकता। त्यांच्याकडे ट्रॅक्स आणि शॉर्ट्स असतात। बघा, मी तुम्हाला त्यांचं स्टॉल दाखवते। $1 ना तेच बोलते ना। हा, मग दादरला आमचा स्टॉल आहे संजू भाऊंचा। इकडे तुम्हाला ट्रॅक पॅन्ट मिळतील आणि शॉर्ट्स मिळतील अगदी रिजनेबल रेटमध्ये। दादरला
डॉलरच्या समोर, डॉलरच्या खाली आणि नक्षत्राच्या अपोजिटला. चला, आपली खरेदी तर झालेली आहे, पण आता आपण करूया आपली पेटपूजा. जाऊयात हॉटेलमध्ये आणि लेकीच्या आवडीचं काहीतरी मागूयात. तिच्या आवडीचं म्हणजे एकंदरीत ती सगळ्यांचा विचार करूनच मागवते. माझी लेक जे तिला आवडतं, जे तिच्या डॅडींसाठी चांगलं आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे, असं एकंदरीत सगळं करून ती ऑर्डर करते. आणि मग आपण आता इथे करूया पेटपूजा आणि आता आपण डायरेक्ट भेटूयात घरी जाताना. खूप थकलेलो आहोत कारण की आज ती कशी ऐकून गेली. हाय, चला आम्ही चाललो आता घरी. आता आम्ही आलो दादरवरून. मला भेटू